चला बनवूया ब्रोकोली कबाब। ब्रोकोली अतिशय हेल्दी आणि इझिली अवेलेबल असते मार्केटला, त्यामुळे इझिली आपल्याला मिळू शकते। आणि ब्रोकोली कबाब बनवायला सुद्धा एकदम सोपे आहे। एक 15 ते 20 मिनिटात आपण इझिली बनवू शकतो। मुलांना टिफिनमध्ये किंवा घरी नाश्त्याला पण आपण करू शकतो। यामध्ये आपल्याला लागणार आहे ब्रोकोली। ती कट करून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आणि छान पाण्याने याला आपण धुवून घ्यायचे आहे। आणि धुतल्यानंतर आपल्याला याला ब्लांच करायचं आहे। पहिले बॉईल करायचं, याला एक 4 ते 5 मिनिटं याला बॉईल करून घ्यायचं। जास्त बॉईल करायचं नाही आहे। त्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला याला ब्लांच करायचं आहे, थंड पाण्यात टाकायचं। नंतर याला चॉपरने चॉप करायचं आहे, मिक्सरने ग्राइंड करायचं नाही, चॉप करून घ्यायचं। छोटे छोटे पीसेस होतील याचे, एकदम फाईन चॉप करायचं याला। आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपल्याकडे हिरवी मिरची, सांबार म्हणजेच कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या। आणि यामध्ये आपल्याला 2 चम्मच बेसन घ्यायचं आहे, डाळीचे पीठ म्हणजेच बेसन। 3 चम्मच आपण इथे रवा घेणार आहोत। नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जी आपण पेस्ट करून घेतली आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूणची, ती याच्यामध्ये घालायची आपल्याला। त्यानंतर आपल्याला यामध्ये तिखट टाकायचं आहे 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद टाकायची आहे, थोडा गरम मसाला टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं। आपल्याला आवडत असेल तर थोडा चाट मसाला सुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो। आणि यामध्ये पाणी न घालताच हे सर्व इन्ग्रेडियंट्स जे मिक्स करून घ्यायचे। छान बाइंड होतात ते, कारण ब्रोकोलीमध्ये थोडं पाणी असतंच, कारण आपण त्याला बॉईल करतो। आणि याचे छान कोणत्या पण आकाराचे आपण असे कबाब बनवून घ्यायचे, अगदी इझिली हाताने आपण जसे आपण वडे थापतो तसेच त्या टाईपमध्येच आपल्याला कबाब हाताने असे थापून घ्यायचे आहेत, किंवा गोल बनवू शकता, लांब आकाराचे, असे कोणत्याही आकाराचे तुम्ही बनवून घेऊ शकता। एवढ्या साहित्यामध्ये एक 7 ते 8 आपल्याला हे बनवून होतील। आणि त्यानंतर आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहे, म्हणजे डीप फ्राय केले, आवडत असेल तर डीप फ्राय केले तरी चालेल, शॅलो फ्राय केले तरी उत्तमच। म्हणजे आपल्याला जास्त हेल्दी रेसिपी आहे, त्यामुळे जास्त ऑइल याच्यामध्ये जाणार नाही। आणि असे ब्रोकोली कबाब छान क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आपल्याला, आणि सॉस बरोबर हे करायचे। थँक्यू।